नंदुरबारमध्ये महाराष्ट्राची झिरो रॉयल्टी उपलब्ध होत नसल्याने वाळू चालक मालक संघटना आक्रमक झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले। शहरातून मूकमोर्चा काढत वाळू व्यावसायिकांनी शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली। एकीकडे रॉयल्टी भरण्याची व्यवस्था उपलब्ध नसताना दुसरीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। यामुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं संघटनेनं सांगितलं आहे। आणि जीएसटी भरून रेती आणली जाते। कायद्याप्रमाणे जीएसटी भरलेला माल संपूर्ण भारतात जाऊ शकतो। गुजरात रॉयल्टी जिथे खणून जाते तिथे रॉयल्टी भरलेली आहे, तरी देखील महाराष्ट्र सरकारकडून काही ना काही अडथळा करून काही नियमाटी टाकून यांना कायदेशीर कारवाई केली जाते। त्या संदर्भात निवेदन आज दिलेलं आहे। मागच्या 8 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेली आहे कायदेशीर मालाला। तर कायदेशीर मालाला बंदी नको आणि बंदी राहिली तर आम्ही कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू। नंदुरबार जिल्ह्यापुरता तात्पुरता रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। वन नेशन वन टॅक्स असून आम्ही गुजरात राज्यातून जी वाळू आणतो ती रीतसर रॉयल्टी जीएसटी बिल भरून आणतो। वन नेशन वन टॅक्स असा कायदा असून सुद्धा आम्हाला नंदुरबार जिल्ह्यात अडवणूक केली जाते व बेमाप दंड वसूल केला जातो। या निषेधात आम्ही आज इथं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता। याच्यातून आम्हाला काही असं समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही। त्यासाठी आम्ही निवेदनात म्हटले आहे की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय हवा, नाहीतर आम्ही याचे पुढचे आंदोलन हे तीव्र चक्काजाम वगैरे निषेध करू। तर वाळू व्यवसाय ठप्प झाल्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रासह शासनाच्या घरकुल योजनांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या मूकमोर्चानंतर प्रशासन आणि शासन यावर काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।